नमस्कार, मी विशाल परदेशी। सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या सॅम बहादूर या चित्रपटाची। मंडळी, या चित्रपटात या देशाच्या लष्कराचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका अभिनेता विकी कौशलने उत्तम साकारल्याची चर्चा आहे। या चित्रपटाच्या निमित्ताने सॅम माणेकशॉ यांची ओळख तर होईलच, पण त्यापेक्षा लष्कराचं नेतृत्व केलेल्या लोकप्रिय अशा सॅम माणेकशॉ यांना जवळून बघण्याची, जाणून घेण्याची संधी सर्वांना मिळणार आहे। ही जमेची बाजू आहे। आजच्या पिढीला माहिती असणं गरजेचं आहे की भारतीय लष्कराच्या जडणघडणीत आणि युद्ध काळातील सॅम माणेकशॉ यांचं योगदान फार मोठं होतं। 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात निर्णायक नेतृत्व म्हणून सॅम माणेकशॉ यांना ओळखलं जातं। सॅम माणेकशॉ यांना सॅम बहादूर या नावाने देखील ओळखलं जातं आणि ज्या परिस्थितीत सॅम माणेकशॉ यांनी भारतीय लष्कराचं नेतृत्व केलं त्यामुळे ते जगात अद्वितीय लष्करी अधिकारी ठरतात। पाकिस्तानशी दोन फ्रंटवर करावं लागलेलं युद्ध दीर्घकाळ लांबल्यास चीनची युद्धातील प्रवेशाची भीती, अमेरिकेचा वाढता दबाव, अशा परिस्थितीत प्रभावी तगडं नेतृत्व करणाऱ्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विश्वास सार्थ ठरवत माणेकशॉ यांनी पाकिस्तान विरुद्धचं युद्ध अवघ्या 14 दिवसात संपवलं आणि सर्व संभाव्य भीती, शक्यतांचा विषय संपवला। 1971च्या सुरुवातीपासून तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात परिस्थिती अधिक चिघळली होती। पूर्व पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे हे भारतात धडकत होते। हा आकडा काही लाखांच्या घरात होता। एवढ्या लोकांना सांभाळणं अशक्य गोष्ट होती, पण त्यापेक्षा पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून नागरिकांवर अत्याचाराचा कळस गाठला गेला होता। तेव्हा याचा सोक्षमोक्ष लावणं आवश्यक होतं आणि यासाठी लष्करी कारवाईच्या माध्यमातून हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच युद्धाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता। 1971च्या एप्रिल महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत लष्कर प्रमुख आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांचे अध्यक्ष असलेल्या जनरल माणेकशॉ यांनी लगेच अपेक्षित असलेल्या लष्करी कारवाईला स्पष्टपणे नकार दिला। सैन्याला तयारी करता पुरेसा वेळ आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यात लवकरच येणारा पावसाळा ही सर्वात मोठी अडचण होती। लष्कराने वाहतुकीची रेल्वेसह सर्व साधनं ताब्यात घेतली तर धान्य वाहून नेण्यात अडचण येईल असंही सांगितलं। या रोखठोक मतांमुळे पंतप्रधानांनी युद्ध पुढे ढकललं। एवढंच नाही तर पूर्व पाकिस्तानमधील चिघळलेल्या परिस्थितीची जाणीव इंदिरा गांधी यांनी जगाला करून दिल्यानंतर तेव्हा प्रत्यक्ष डिसेंबरमध्ये युद्धाची वेळ आली तेव्हा निर्णय प्रक्रियेत कोणताही संरक्षण दल प्रमुख, वित्त प्रमुख, गृह विभाग प्रमुख यासह अन्य विभाग हस्तक्षेप नसेल हे माणेकशॉ यांचं म्हणणं त्यांनी मान्य केलं। त्यामुळे माणेकशॉ यांना युद्धकाळात थेट निर्णय सुलभतेने घेता आले आणि धडक कारवाई करत 14 दिवसात, केवळ 14 दिवसात पूर्व पाकिस्तानमधील लष्कराला त्यांनी गुडघे टेकायला लावलं। बांगलादेश या देशाची निर्मिती झाली। महत्त्वाचं म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या लष्कराने शरणागती पत्करली तेव्हा आयोजित कार्यक्रमाला त्यांनी स्वतःला कटाक्षाने दूर ठेवल्या। या कार्यक्रमापासून आणि लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांना तो मान दिला। माणेकशॉ यांना त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 5 युद्धांचा अनुभव म्हणजेच दुसरं महायुद्ध, 1947चं पाक युद्ध, 1962चं चीन युद्ध, 1965चं पाक युद्ध आणि अर्थात 1971च्या पाक युद्धाचा अनुभव होता। माणेकशॉ यांचा स्वभाव आणि कार्यपद्धती त्यांची सर्वात जमेची बाजू होती। जिथं जिथं माणेकशॉ यांची नेमणूक झाली तिथं ते लष्करात लोकप्रिय अधिकारी झाले। निर्णय प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत पारदर्शकता, स्पष्ट मत व्यक्त करण्याची जाण, पण याचबरोबर शांत स्वभाव, तल्लख विनोद बुद्धी, लष्करातील सर्व स्तरातील जवान अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची हतोटी, बडेजावपणाचा अभाव, यामुळे सर्वांना हवेहवेसे वाटणारे माणेकशॉ यांचं व्यक्तिमत्व खूपच खास होतं आणि या सॅम बहादूर चित्रपटाच्या माध्यमातून ते सर्वांना जाणून घेता येणार आहे।